नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज श्रीनगरमधला आमचा दुसरा दिवस आणि आज आम्ही मस्त रेडी झालो आहे। हे बघा आमचा लुक, तर पुढे तुम्हाला दिसेलच लुक। तर चला, तर आज आम्ही कुठे जाणार आहे? तर आज आम्ही गोंडोला राईड करणार आहे। तर मस्त असते केबल कार, तर खूप भारी असते। तर सगळीकडे बर्फ बर्फ दिसतो, सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघत राहा। आज ना आपला नवीन लुक शेअर नाश्ता खाणे आहे कसं बनतं खानदेशी? झोप कशी वहिनी? तू झोप वहिनी? झोप एकदम बारीक होईल वहिनी पुन्हा डोळा परत बारीक बारीक होई काय आजची डोळा का खरी झोप ते घर जाईनच म्हणा। सौरभ कसं वाटत राहीन? भारी वाटतंय। नाही भारी वाटत नाही। काय काय प्रियांका बघितलंच नाही दोघं एकत्र खान काय काय याच्यामध्ये काय आहे? हे तरी काम आहे हा? हो का? काय करू? काय सौरभ वाटाण्याची भाजी काही भाई अंडे खाऊ का? सौरभला अंडे खायचे, मला पण खायची, पण आता काय 6 महिना वहिना, त्याच्यामुळे काही वहिना आम्हाला हो तो कॅमेरा कसा पकडायचा? साक्षी दाखव काय होतं ते अंडे अंडे का? साक्षीचं सारखं लक्ष अंड्यांक जाऊ राहिलं। पूजा केली बापरे, तुमचा 6 महिन्यामध्ये आला का? गुड मॉर्निंग। मॉर्निंग। आज आपण कुठे चाललोय? आज आपण चाललोय गुलमर्गला, तिथं आपल्याला करायची गंडोला राईड। आता सगळ्यांचा मस्त नाश्ता झालाय, आज आपल्याला खूपच जास्त बर्फ मिळणार आहे आणि थंडी पण डबल वाजणार आहे। आईस्क्रीम तयार होणार आहे आज। चला, आज आम्ही मस्त एन्जॉय करणार आहे सगळेजण। बाय बाय करा। बाय 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 बाय। चला, गोंडोलाला जायचं आपल्याला मस्त पैकी। सगळ्यांनी आधार कार्ड घेतले? आधार कार्ड घेतले का? माझं घेतलं का गोळे सर? हे सॉक्स टाईप आहेत, यांनी खूप गरम वाटर पाहायला पायामध्ये घातलेले आहेत, याच्यावरून गंबूट घालणार आहे। आमचे पहिले सॉक्स पण आहे, ओले पण होणार नाही बर्फात गेल्यानंतर, तर इथेच भेटतात हे। पायामध्ये जर पाणी गेलं ना पोटामध्ये तर खूप त्रास होतो। थंड होतं, काल खूप डेंजर झालं ना। कुठे चाललोय आपण आता? त्याच्यात जाऊन काय करणार आहे आपण? गोंडोला राईड। गोंडोला राईड करणार आहे आम्ही सगळेजण। त्यासाठी आम्ही काश्मीरला आलो होतो, त्याची एक्साइटमेंट। एनर्जी कशी? एनर्जी एकदम हाय हाऊस द जोश। तिथं गेला कमी तिथं गेल्या थंडी पाहून थोडी कमी होऊन जाते सुरुवातीला। नाही हात त्याच्यामुळे पॅक होऊन आले एकदम। आज आम्ही फुल पॅक होऊन आलोय, गाडीतच पॅक झालोय। पाठीमागे कसा जोश आहे? हाय हाय आहे का? आवाजावरून वाटत नाही हाय असं। तुम्ही आहे ना? पण तुम्ही आमच्या सोबत आहे ना? पण इधर ज्यादा एक्टिविटी नहीं करना सर, स्लैज विलेज स्लैज आपको कंपलसरी।
झुरी आहे रे तोंड अरे इकडे यायचं लिहिलंय ना. आज सामान आणली तू काही आणली ना पर्स मध्ये गाडीत. काढलेली पाहिजे किती फास्ट निघाली. चलो भागो. कोणी मागं थांबू नका, सगळे पटापट टॅक्सी चाहिए टॅक्सी. चलो फास्ट. हमको डायरेक्ट कार में बैठने का है. सौरभ चाचा एकच नंबर ब्रँडिंग करेल. खूप थँक्स. तर आता आम्ही पोहोचलोय, गाडी वगैरे पार्क केली आणि आम्ही थोडं पायीच चाललो. तर आपल्याला गोंडोला राईड करायची आहे. तर आपल्याला हे कारवाले असतात तर ते सांगतात की आम्ही सोडून देतो, पण जास्त काही लांब नाही, आपण पायी पण येऊ शकतो. तर आम्ही पायीच चाललो. तर आम्ही आज खूप बर्फ खेळलो आहे, खूप एन्जॉय केलेलं आहे. गोंडोला राईड पण खूप भारी, म्हणजे असं खूप छान वाटलं आम्हाला राईड केल्यानंतर. हे बघा सगळीकडे बर्फच बर्फ आहे, इथेही खूप जास्त बर्फ बघायला भेटतो. तर चला व्हिडिओ स्किप न करता बघत राहा, आम्ही कोणती राईड केली, काय सगळं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. इथून एंट्री का गुलमर्ग गंडोला? इतना एंट्री है. तिकीट एकच तिकीट का सगळ्यांचं नाव? हा ते तर इथे ना तिकीट चेक होतं, तर आम्ही ऑनलाईनच बुक केलेलं होतं आणि आपलं आधार कार्ड पण चेक केलं जातं. आणि इथे भेटत नाही तिकीट लगेच, आपण ऑनलाईन लवकर यावं लागतं. आम्ही खूप लवकर आलो तरी खूप मोठी लाईन आहे इथे. हे बघा आता लाईनीत उभं आहे, आता नंबर कधी लागेल आम्हाला माहीत नाही. हो ना, किती गर्दी आहे ना गोंडोला राईडसाठी. किती लाईन आहे, आपण किती लवकर आलो. तर भरपूर मोठी लाईन होती. हे बघा, तर आमचं तिकीट चेक केलं, आधार कार्ड चेक केलं, त्यानंतर आम्हाला आतमध्ये सोडले. तर आता आमची केबल कारचं, तर हे बघा आता इथे ना थोडीशी माहिती पण होती गुलमर्ग गोंडोला केबल कार, तर किती डिस्टन्स असतं वगैरे सगळी काही माहिती होती. म्हटले चला शूट करू, बऱ्याच ताईंना मदत होईल. तर तुम्ही स्क्रीनशॉट पण घेऊ शकतात, तुम्हाला ही माहिती भेटेल. आणि आता आमचा नंबर पण आलेला आहे. तर आता मी जवळ आलेलं होतं आणि एका याच्यामध्ये ना 6 जणं बसतात. तर आम्ही 6 जण होतो ना, तर आम्ही एका याच्यामध्ये 6 जणं बसलो. आमचं फोटोशूट खूप छान झालं, रील काढलेले आहे, सगळं काही रील तुम्हाला येतीलच. आणि भरपूर म्हणजे आता हे आमचं फेज 1 होतं आणि फेज 2 पण असतात, पण आम्हाला फेज 2चं तिकीट भेटलंच नाही. हे बघा अशा असतात हे गोंडोला राईड केबल कार अशा प्रकारे. तर चला आता आम्हीही बसतो आहे. तर एका राईडमध्ये आम्ही 6 जणं, म्हणजे एका याच्यामध्ये आम्ही 6 जणं बसलो. आणि चला सुरू झाल्यानंतर तुम्हाला दाखवते. तर खूप छान म्हणजे असे व्ह्यू बघायला भेटतात, खूप छान वाटतं. हे बघा आता सुरू झालं आहे, अजून आम्ही वरती जाऊ. हे बघा खाली सगळं काय बर्फच बर्फ, घरांच्या कौलांवर पत्र्यांवर ही बर्फच बर्फ असतो आणि खूप मस्त वाटतं. तर ही राईड केल्यानंतर भारी वाटलं. आणि आम्हाला तिकडे मध्ये सोडलं तर आम्ही तिकडे खूप जास्त बर्फ खेळलो. आणि हे आमचं फेज 1, फेज 2 पण असतं त्याच्यामध्ये, त्यांनाही खूप छान व्ह्यू असतात. तर छान वाटत होतं आणि सगळ्यांचं तर फोटोशूटही चालू होतं.
तर आज आमचं फेज 1चं तिकीट होतं ना, तर आता आम्ही फेज 1ला आलेलो आहे. आणि हे बघा, तर आल्यानंतर तर इथे पण खूप बर्फ आणि थंडी पण वाजायची आणि आपल्याला खाण्याचे पदार्थ पण वरती स्टॉल वगैरे होते. तर भेळ वगैरे, तिखट भेळ आणि ना म्हणजे काश्मीरी मिठाई होती, ते पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. आणि मॅगी, कॉफी, चहा सगळं काही. आणि हे बघा केबल राईड ह्या, तर आता ही आहे ना, हे फेज 2च्या दिसत आहे आम्हाला. तर वरती तर हे डोंगर दिसतो ना, तर तिकडं वरती जातात ते केबल राईड आणि ते फेज 2ला जातात. आणि इथे पण ना वेगवेगळ्या राईड पण होत्यात, पण आम्ही जास्त काही राईड केल्या नाही. आम्ही खूप बर्फ खेळलो आहे, सगळं तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. व्हिडिओ स्किप न करता बघत राहा. आम्ही फेज 1 राईड केली. आता मी फेज 2 आहे, पण आम्ही फेज 2 नाही करणार आहे, कारण दोन्हीकडे पण बर्फ भेटतो आपल्याला. तर समरमध्ये आहे ना फेज 2 करायला लागतो. थोडं सांभाळून चालायचं. तर हे बघा अशा कार राईड पण होत्या, स्टेज वगैरे होतं आणि आम्ही म्हणजे आम्हाला ना खूप म्हणजे राईड करायला टाईमच भेटायचा नाही. तर आम्हाला येताना वेळ लागायचा आणि आम्ही आल्यानंतर फोटोशूट, रील शूट आणि व्हिडिओ वगैरे काढणं. तर आम्ही स्लेज वगैरे केलं, घोड्यावरती बसलो आणि बाकीचं जास्त काही राईड करायला वेळ नाही भेटला आणि खूप जास्त खेळलो. तर आम्ही एन्जॉय खूप जास्त केलं ह्या ट्रिपमध्ये. खूप इथे गुलमर्गला आम्ही खूप बर्फ खेळलो आणि गुलमर्गचा बर्फ पण एकदम असा सॉफ्ट होता, म्हणजे असा पावडर फॉर्ममध्ये आणि खूप मजा आली इथे. पण आज आम्ही पूर्ण पॅक होऊन आलेलो होतो ना, आज ठरवलं होतं की आम्ही सगळेजण मस्त बर्फ खेळणार आणि ह्या काय कार राईड. काय बनवलं
छान हार्ट बनवला का? चला मी तुमचा फोटो काढते एक. हे माझ्या सहीसाठी सहीसाठी बनवलंय का? घेऊन जाणार आहे. सहीला घेऊन जाणार आहे बर्फ मी. बघू तुमचा फोटो काढते मी. टप्पले मारायचं गाडी पा. फोटो काढा ना. हार्ट घेऊन मारायला. फोड हार्ट साक्षीच्या डोक्यात. फोड हार्ट साक्षीच्या डोक्यात. फोड फोड. तर आम्ही खूप आज एन्जॉय केलाय, खूप खेळलोय आणि आता आम्ही कॉफी घेतोय कारण थंडीने हाल बेकार झाले. कारण पूर्ण बर्फमध्ये लोळवायचे बाकी सारे. मजा आली का आज? कॉफी दे दो. पीने के लिए सूप है, खाने में स्पेशल है कश्मीरी वेज, कॉफी भी है. साडू कसं वाट राही ना? एकदम भारी वाटी राही ना. बर्फमा खेळीन एकदम थंडा गार होई जायचे आम्ही. तो काय बोलायचं तुमलो खानदेशी लोकच नाही? खानदेशी लोकांना काय सांगशाल तुम्ही? खानदेशी लोकसले आईच सांगसू की तुमले जनवई गुलमार्गले सोनमार्गले तर तुम्ही प्रॉपर बंबर जॅकेट घालीन या आणि गम घालीन या, गम थर्मल कॅप आणि रेड टी शर्ट ते 100 रुपया फुटच नाशी. 12 बंबर जॅकेट ना 200 खाली रुपया. पाहू ना आपण. मग कॉफी घ्यायची का? कॉपीज घेऊन निघू. कॉफी एक मिक्स करा. नहीं और कॉफी डार्क बनवा थोडी. अजून काय सांगशाल तुम्ही? तुम्हाला बर्फ खेळून कसं वाटलं? बर्फ खेळून खूप छान वाटलं. हा बर्फ ऐरणी खेळून खूप ऐरणी छान वाटेलची. आणि बर्फमा बुडी बुडी आम्ही आतला थंडा बर्फ आणि बर्फ फ्रीज मधला बर्फ काय फरक शे? आणि आटला बर्फ आणि फ्रीज मधला बर्फमा खूप जमीन आसमान ना फरक.
काय फरक शे पर. तर खूप छान वाटलं बर्फ वगैरे घेऊन. आता कॉफी घेतोय आम्ही सगळेजण. आणि हे बघा भेळ बघितल्यानंतर तोंडाला पाणी सुटणारच, तर भेळ वगैरे घेतली आणि आता मी पुढच्या प्रवासाला निघणार आहोत. आणि आज रात्री मी 9 वाजता लाईव्ह येणार आहे मस्त वुमन्स डे स्पेशल साडी घेऊन. तर खूप छान मस्त साड्या आणणार आहे सगळ्या ताईंसाठी. तर नक्की माझ्या लाईव्हला जॉईन व्हा आणि शॉर्ट पण तुमच्यासोबत शेअर करेन. तर संध्याकाळी शॉर्ट पण येईल, तोही नक्की बघा. हे बघा केबल कार अशा प्रकारे असतात. तर चला, तर आता आम्ही गोंडोलामधून आहे ना बाहेर आलेलो आहे आणि आता चाललोय, गाडी तिकडे पार्क केली तिकडे. चला काय बस पर येऊन आले मी तिकडून. चला घरी घेऊन जायचंय. थांब रे. तर आता आम्ही ड्रंक्स वॉटरफॉलला आलेलो आहे सगळेजण. आणि आता चला वॉटरफॉल ही कसं दाखवते. नका नाही. तर गुलमर्गला गेलो, गोंडोला राईड केली आणि आता इकडे आलो आहे ड्रंक्स वॉटरफॉल बघायला. तर हे बघा, तर आता पाणी कमी आहे. जेव्हा असतं ना सीझन पाण्याचं तेव्हा म्हणजे जास्त असतं, मोठा वॉटरफॉल असतो हा. तर काय यूट्यूबवरती बघितलं असेल, तर आम्हीही बघायला आलो. तर भरपूर गर्दी होती, तर इथेही आम्ही मस्त रील शूट केलेले आहे. बघा सगळीकडे सकाळी ना असं बर्फ तयार झालेलं असतं सगळं काही इथे. आणि भरपूर इथे गर्दी होती. इथेही ना म्हणजे 100 रुपये दिले की रील काढून देतात, फोटो काढून देतात. बरेच ना फोटो काढणारे असतात आणि खूप छान मस्त काढतात. तर म्हणजे एडिटिंग वगैरे नाही करून देत आपल्याला, तर ते शूट करून देतात. आणि आम्ही पण इथे केलं, 100 रुपये देऊन फोटो वगैरे काढले. कारण सगळ्यांचे फोटो काढण्यात वेळ जायचा आणि कसं आपल्याला टायमिंगचा पण प्रॉब्लेम असायचा. तर प्रत्येक ठिकाणी थोडा वेळ द्यायला लागायचा आणि 7च्याच आपल्याला हॉटेललाही पोहोचायला लागायचं. हे बघा भरपूर गर्दी होती इथे पण. तर आता ड्रंक्स वॉटरफॉलचेही व्ह्यू दाखवले. मस्त आहे ना ड्रंक्स वॉटरफॉल, गुलमर्ग. आवडलं ना कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आम्ही पुन्हा आता ना म्हणजे शॉपमध्ये आलेलो होतो शॉल खरेदी करण्यासाठी. तर बघा किती छान मस्त शॉल आहे ना, भरपूर व्हरायटी होत्या. तर इथनं पण आम्ही काही शॉल वगैरे घेतल्या. तर एका शॉपमधून आम्ही घेत नव्हतो, थोडे घेत होतो प्रत्येक ठिकाणी. म्हटले प्रत्येक ठिकाणी बघू व्हरायटी वगैरे. तर अशा प्रकारे काल पण काही खरेदी केली, आजही केली. तर चला मग इथेच आजच्या व्हिडिओची एंड करते. कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा.
आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हा सगळ्यांना बाय बाय. पुन्हा छान व्हिडिओसह आपण पुन्हा भेटू.